नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये शर्वरी आणि जय पुन्हा कसे आता एकत्र येतात. आणि आता जय शर्वरीच्या प्रेमाची कबुली करून आता शर्वरीला पाहुणे पाहायला आलेल्या मुलाला आता जय हा शर्वरी दोघीही आता कसे पलटवून लावतात हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता अभिजित नावाच्या मुलाला घेऊन त्याचे आई वडील आता शर्वरीला बघायला तिच्या घरी येतात. जयसुद्धा असतो. आणि त्यानंतर इकडे आता त्या मुलाची अभिजितची आई म्हणते की खरं तर मुलीचा मी फोटो बघितला, त्या क्षणी मला मुलगी आवडली होती आणि खरंच तुमची मुलगी खूप सुंदर आणि हुशार आहे आणि आम्हाला ना हे स्थळ पसंत आहे. आणि माझा अभिजित, काय रे अभिजित? तर अभिजित आता लाजतो. तर आता त्याची आई म्हणते की बघितला का कसा लाजला माझा अभिजित. आणि लगेच आता सुभाष म्हणतो की पण मी ना तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत मला. तर अभिजित म्हणतो की विचारा ना. तर आता सुभाष म्हणतो की तुमच्याबद्दल मला सांगा ना. तर अभिजित म्हणतो की मी जिप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझं वर्षाचं पॅकेज 25 लाख रुपये आहे आणि मला महिन्यातून एकदा US ला जावं लागतं आहे. तर आणि माझं आता प्रमोशनसुद्धा ड्यू असल्याचे तो मुलगा बोलतो. तर तेवढ्यात जय म्हणतो की पण तुमची कंपनीमध्ये स्लॅकमध्ये आली होती ना. तर तो मुलगा म्हणतो की मला ना असं काहीच वाटलं नाही आणि माझा जॉब सिक्युअर आहे. आता तो मुलगा अभिजित सुभाषला म्हणतो की हवं तर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन विचारपूस करा आणि सगळी विचारपूस झाल्याशिवाय तुम्ही काहीही ठरवू नका. तेव्हा आता अभिजितची आई म्हणते की खरंच बरं का, माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस मी ना एकदा डिटेक्टिव्ह लावले होते, सगळी काही चौकशी केली आणि त्याच्याशिवाय काही करायला नको, तुम्हीसुद्धा सगळी चौकशी करा. आणि अभिजितची आई म्हणते की कुणाचं काही सांगता येत नाही, लोकांना खूप फसवता आहेत. शेवटी तुम्ही मुलीचे आई वडील आहात तेव्हा तुम्ही सगळी चौकशी करा अशी आता अभिजितची आई पमाला सांगते. आणि आता पमा खुश होते आणि म्हणते की आमच्या शेरूला एकदम समजूतदार सासू मिळणार आहे. आणि इकडे आता तेजू ही तिच्या कारमधून येत असताना तेजूला आता जयशी बोललेलं सगळं आठवतं. तेजू म्हटलेली असते की त्या शर्वरीला तू कामावरून काढून टाक. तर जय म्हटलेला असतो की मी तिला कामावरून काढून नाही टाकू शकत. आणि इकडे ज्या वेळेस आपण आता शर्वरीला माफी मागायला लावली होती त्यावेळेस जयने कसा हात आडवा घातला हे सगळं आता तेजस्वीनेला आठवते. आणि तेजस्वी म्हणते की ती आसावरी गरीब गाय आहे पण ही मुलगी ना महाप्रचंड खतरनाक आहे. आणि तेजू म्हणते की हिने जर माझ्या जयला जर तिच्या जाळ्यात अडकवलं तर ते मला चालणार नाही. आणि तेजस्वीने म्हणते की मी असं होऊच देणार नाही. तर इकडे आता आसावरी ही शर्वरीला साडी घालून व्यवस्थित तयार करते. तर पमा म्हणते की झालं का, आवरा लवकर. आणि पमा आता शर्वरीला सांगते की हे बघ शेरू, त्या जेवढे विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे दे. आणि पमा म्हणते की शेरू थोडीशी लाज दे बरं का अशी बाहेर येताना. ॲक्टिंग करत शर्वरी म्हणते ही अशी येऊ का. तर पमा म्हणते बाहेर तुझं कौतुक चाललंय, जरा व्यवस्थित वाग शेरू. आणि शर्वरी आता बाहेर येताच आता शर्वरी जयला बघते आणि त्या मुलगा सोडून आता शर्वरी जयकडेच बघू लागते. अभिजित आता कावरा बावरा होऊन आता शर्वरीकडे बघू लागतो. आणि जयकडे बघत आता शर्वरी विचार करते की शायनर इथे काय करतोय. आणि तेवढ्यात लाजून आता घाबरतच हात जोडत जय म्हणतो मी येतो. तर सुभाष म्हणतो की अहो बसा, चहा घेऊन जा. आणि इकडे आता जय पुन्हा खाली बसतो. तर शर्वरी आता त्या अभिजितला चहा देते आणि दुसरा चहाचा कप आता जयला देऊ लागताच आता जयकडे बघत शर्वरीच्या हातातून तो कप पालथा होतो आणि तो चहा जयच्या हातावरती सांडतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते सॉरी. तर आता पमा म्हणते सॉरी काय, अगं चहा सांडलाय, त्यांना भाजला असेल, आलू पळ लवकर पाणी घेऊन ये. आणि जय आतमध्ये आता वॉशिंग रूममध्ये जाताच इकडे आता शर्वरी ही तिच्या होणाऱ्या सासूला चहा देते. आणि इकडे आता अभिजितची आई म्हणते की जर त्याला माझ्या मुलाला मुलगी पसंत नसली ना, तो असा हातात फूल घेतो आणि फोन करायचं बहाणा करून बाहेर निघून जातो आणि म्हणतो की कशाला वेळ घालवायचा. आणि असं आत्ता त्याने असं केलं नाही म्हणजे आम्हाला मुलगी पसंत असल्याचे आता अभिजितची आई बोलते. आणि आता अभिजितची आई म्हणते शर्वरी जर तुला काही शंका असेल तर विचार. पमा म्हणते त्यात कसली शंका. तर शर्वरी म्हणते बाकीच्या गोष्टी पुढे जाण्या अगोदर मला काहीतरी विचारायचं आहे. आणि शर्वरी म्हणते की माझी फक्त एकच अट आहे. आणि शर्वरी म्हणते की आमच्या मम्मी पप्पांना आम्ही 4 मुली आहोत आणि आजपर्यंत त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. शर्वरी म्हणते त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं.
शर्वरी म्हणते की मग मला असं वाटतं की आता त्यांना सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे. शर्वरी म्हणते की माझ्या पाठीमागे 2 बहिणी आहेत, त्यांना शिकवायचंय, मोठं करायचंय. म्हणते की ही मी माझी जबाबदारी समजून कर्तव्य समजते. आणि शर्वरी म्हणते की माझं हीच अट आहे की लग्न जरी ठरलं तरी मी लग्नानंतर जॉब करेन आणि जो काही पगार येईल तो मी माझ्या मम्मी पप्पांना देईल अशी शर्वरी बोलते. आणि ही माझी पहिली प्रायोरिटी असेल असे आता शर्वरी बोलते. शर्वरी म्हणते की त्यांना सांभाळणे ही माझी जबाबदारी मी समजते, म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा. शर्वरी म्हणते की जसं मी आयुष्यभर माझ्या सासरच्यांचा सांभाळ करेन तसं मी आयुष्यभर माझ्या मम्मी पप्पांचा सुद्धा सांभाळ करेन. ऐकून आता मुलाची आई म्हणते की वा शर्वरी, मला खरंच तुझा अभिमान वाटतो बाळा, आणि बद्दल एवढं तू मोठ्या कौतुकाने बोलली ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला तुझा खरंच अभिमान वाटेल. आणि अभिजित म्हणतो की उलट मला तुझ्या आईवडिलांची जबाबदारी घेतल्याची आवडेल. आणि अभिजित म्हणतो की ही अट नाही आहे, माझ्या घरच्यांची मी जशी जबाबदारी घेतो तसे तू सुद्धा घेतली, त्यात काहीच वाईट नाही आहे. आणि माझ्या घरच्यांसाठी कमवण्याची तुला काहीच गरज नाही आहे, त्यासाठी मी असल्याचे आता अभिजित बोलतो. तेवढ्यात मुलाचे वडील म्हणतात की अभिजित आणि शर्वरी, तुम्हाला एकांतात जर काही प्रायव्हेट बोलायचं असेल तर बोलून घ्या. आणि लगेच आता शर्वरी अभिजित सोबत बोलायला बाहेर जाते. आणि इकडे आता दोघे बाहेर येताच आता जय त्याचे हात आता बाहेर धुत असतो आणि ते दोघे बाहेर येताच जय शर्वरीकडे बघू लागतो. शर्वरी आणि तो मुलगा आता गप्पा मारत असतो, तर जयला आता जेलस फील होत असते. आणि शर्वरी आता हसत असतानाच जय आता खूप जेलस फील करत असतो. आणि दोघेही आता प्रेमाने हसू लागतात. शर्वरी तोंडाला हात लावते, तर दोघे रोमॅन्टिक झाल्याचे बघून आता जयला अजूनच मोठा जळफळाट होतो. आणि इकडे आता तो मुलगा गप्पा मारून आतमध्ये जाताच इकडे जय शर्वरीकडे येतो आणि म्हणतो की काय एवढी गप्पा मारत होती आणि काय आहे त्या मुलात एवढं, कंपनी डाऊन झाली माहिती आहे ना तुला. तर शर्वरी म्हणते की मला आवडला तो आणि त्याला दुसरा जॉब मिळेल, क्वालिफाईड आहे तो. आणि शर्वरी म्हणते की दिसायला चांगला आहे, हसायला चांगला आहे आणि माझ्या त्यांनी सगळ्या अटी मान्य केल्यात, मग अजून काय पाहिजे. आणि लगेच आता जय म्हणतो तुला हसणारी माणसे आवडतात का. शर्वरी म्हणते की हसणारी माणसे नाहीत, हसणारा अभिषेक. शर्वरी म्हणते की तुला दुसरं कोणी आवडत नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे शायनर, कारण तू स्वतःच्याच प्रेमात आहे. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की जय खानोलकर, दुसरी माणसेसुद्धा हुशार आणि स्मार्ट असतात आणि सुंदर असतात, स्मार्ट असतात. तर लगेच जय म्हणतो हा स्मार्ट आहे का. शर्वरी म्हणते माझ्यासाठी तर तो हँडसमच आहे. आणि शर्वरी म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा हसरा चेहरा आहे, हसरा चेहरा आणि तुझा तर काही संबंधच नाही आहे. आणि जय म्हणतो की तू त्याच्याशी लग्न करून वाट लावणार आहे. शर्वरी म्हणते लागू दे वाट, तुझा चहा पिऊन घे. आणि जय रागाने आतमध्ये जातो. आणि इकडे आता तेवढ्यात आता दोघेही आतमध्ये येताच आता अभिजीतची आई म्हणते की आता तुम्ही सांगा पुढे कसं करायचं ते. तर तेवढ्यात तेजू तिथे येते आणि तेजू त्या सगळ्यांना बघून डचकते आणि जयसुद्धा डचकतो. जय म्हणतो की आई तू इथे काय करते. तर आता तेजू म्हणते की पण जय तू इथे काय करतोय. तर जय म्हणतो की शर्वरीचा मोबाईल राहिला होता आणि जवळच माझं काम होतं म्हणून मी आलो. तर आता अनु आणि मयू हळूच एकमेकींच्या कानात म्हणतात की दोघेही एकमेकांना विचारतात आणि इथे आले म्हणजे दाल में कुछ काला आहे. आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते मी इथे जवळ आले होते आणि किटी पार्टीसाठी आले होते, तर त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक हवा आहे, तेव्हा मी मला वाटलं की तुमचा फायदा करून द्यावा म्हणून आले होते. तर पामा म्हणते चालेल. आणि सुभाष उठतच म्हणतो की या ना तेजस्विनी ताई, बसा बसा. आणि तेवढ्यात आता सुभाष तेजस्विनीची ओळख करून देत म्हणतो की या तेजस्विनी खानोलकर. सुभाष म्हणतो की हे ना यांच्या मोठा मुलगा आमचा जावई होणार आहे. तर आता ते अभिजितची आई म्हणते की आय्या यांचा फोटो मी एका पुस्तकावर बघितला होता. आणि अभिजितची आई म्हणते की म्हणजे आता आपण नातेवाईक होणार. तेजू म्हणते की म्हणजे. तर ती अभिजितची आई म्हणते की म्हणजे यांच्या मोठ्या मुलीला तुम्ही सून करून घेणार आणि त्यांच्या मधल्या मुलीला मी सून करणार. आणि लगेच आता म्हणजे शेरू आता आमची सून होणार असे बोलताच आता तेजू म्हणते अरे वा प्रमिला तुम्ही बोलला नाहीत मला. आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन. तर अभिजितची आई म्हणते पमाताई आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आणि आता तुमची बाजू आम्हाला कळवा, आम्ही निघतो असे म्हणत आता ते जाऊ लागतात. आणि लगेच आता ते निघू लागतात. इकडे आता समयरा मोबाईल बघत उठते आणि म्हणते गाईज तुम्ही ही न्यूज बघितली का. आणि लगेच आता समयरा ही टी व्ही ऑन करते आणि टी व्हीमध्ये सगळ्यात मोठी बातमी असते की सगळ्यात मोठी इंडस्ट्रियलायजेस्ट
म्हणजे तेजस्विनी खानोलकर यांचा मुलगा जो बायकांचा तिरस्कार राग करत होता तो पडला प्रेमात आणि लगेच आता त्याचा व्हिडिओ टी व्हीवरती आलेला असतो. आणि शर्वरीला जयने कसे त्या पार्टीमध्ये उचलून घेतले, कसा दोघांनी कपल डान्स केला हे आता टी व्हीत दिसतं. आणि शर्वरीला उचलून घेताच आता बातम्यामध्ये सांगतात की जय खानोलकर बायकांचा राग करत होते, पण आता असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आलंय आणि त्यामुळे जय खानोलकर पूर्णपणे बदलून गेलेत. आणि चौधरींच्या या पार्टीमध्ये जास्त चर्चा रंगली ती जय खानोलकर आणि शर्वरी परब यांची. आणि जय खानोलकर चक्क पार्टीमध्ये त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत आले होते आणि त्यांच्या बॉन्डिंगमुळे बघणारे फार भारावून गेले. आणि जयने कसं शर्वरीला उचलून घेतलं ते सगळेजण बघतात आणि ती अभिजीतची आई म्हणते हे सगळं काय आहे. आणि अभिषेकची आई आता रागवतच म्हणते की अहो तुम्ही म्हणाले होते आमच्या मुलीला स्थळ बघायला यावे लागेल म्हणून आम्ही आलो ना, आणि हे सगळं आम्हाला का दाखवताय. आणि लगेच ती अभिजीतची आई म्हणते काय हो परब, तुमच्या मुलीचं अगोदरच जुळलंय, मग आम्हाला इथे कशाला बोलावलंय. आणि लगेच आता अभिजीतची आई शर्वरीला म्हणते की काय ग, मगाशी तर मोठ्या जबाबदारीच्या गोष्टी बोलत होती आणि तुझं तर पाठीमागे प्रेम प्रकरण चालू आहे आणि माझ्या मुलाला फसवायला निघाली होतीस का. आणि ती आई म्हणते की तुला काही लाज शरम आहे का नाही. आणि अभिजीतची आई म्हणते की तरी मी म्हणते की हा माणूस इथे काय करतोय. आणि लगेच आता ती पमा बोलू लागतात. आता अभिषेकची आई म्हणते की पमाताई तुम्ही काही बोलू नका, आम्हाला सगळं दिसतंय. आणि शर्वरीला ती म्हणते की बघण्याच्या कार्यक्रमाला तुझ्या मित्राला तू आगत करून बोलावलंस का. आणि त्याची आई पण सुद्धा इथे आली आणि काय म्हणायचं याला. आणि लगेच आता ती अभिषेकची आई म्हणते की तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहेत आणि मग मैत्रिणीच्या घरी चहा प्यायला तुम्ही कसे आलात. आणि त्यामुळे हल्लीच्या मुलीवर विश्वास बसत नाही आणि इथे तर आईवडील सुद्धा फसवतात असे अभिषेकची आई बोलते. आणि आम्हाला वाटलं होतं काही गुणाची मुलगी आहे, पण इथं तर काहीतरी वेगळंच दिसतंय असे ती बोलता क्षणी शर्वरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि आता काय बोलायचं काय माहिती, कुठे जाऊन तोंड काळं करून आली असेल ही. तर लगेच आता जय रागावत म्हणतो की गप्प बसा. आणि जय म्हणतो की तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही. आणि जय म्हणतो तुम्ही कुणाच्या तरी मुलीबद्दल बोलताय, एवढं भान राहू द्यात. आणि लगेच आता जय म्हणतो की तुम्हाला काय माहिती तिथे काय चालू होतं, तुम्ही होतात का तिथे, ही बातमी खोटी आहे. आणि लगेच आता अभिषेकची आई म्हणते की तू तर काहीच बोलू नको रे, तू तर आता खोटंच म्हणणार, तुमचं प्रेम प्रकरण बाहेर यायला लागलंय तेव्हा आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय तू तिच्यासाठी धावत आलाय म्हणून. तर आता सुभाष म्हणतो की ताई बस झाला, आता तुम्हाला जे वाटलं तुम्ही बोललात आणि तुम्हाला ते दिसलं ना त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. आणि सुभाष म्हणतो मी माझ्या मुलीबद्दल काहीही ऐकून घेणार नाही, कारण मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो. आणि सुभाष म्हणतो की तिच्या मनात जर असतं तर तिने मला सांगितलं असतं. आणि सुभाष म्हणतो तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना त्या माणसाने आम्हाला कायम खूप मदत केली आणि प्रत्येक अडचणीच्या काळात ते आमच्यासाठी धावून आल्याचे आता सुभाष बोलतो. आणि लगेच आता सुभाष म्हणतो ते माझ्या मुलासारखे आहे आणि माझी बायको आज जिवंत आहे ना ते फक्त त्या माणसामुळे. आणि सुभाष म्हणतो की आज माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलंय फक्त त्या माणसामुळे, तेव्हा मी त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घेणार नाही. आणि सुभाष म्हणतो की माझ्या मुलीसारखाच माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते म्हणतात बातमी खोटी आहे तर खोटीच आहे. सुभाष म्हणतो की ताई एकदा विचारायचं, सगळेच फसवणारे नसतात. आणि सुभाष म्हणतो की बरं झालं आत्ताच सगळं कळलं आणि थोडं थांबूयात, पुढे जायला नको. आणि लगेच आता सुभाष म्हणतो की आता आपण थांबूयात आणि हात जोडत सुभाष त्यांना जायला सांगतो. तर ते सगळे तिथून निघून जातात. तर रडतच शर्वरी सुभाषला म्हणते ही न्यूज खोटी आहे. आणि शर्वरी म्हणते की हे खरं नाहीये, तुम्ही आकाश दादाला विचारू शकता. आणि सुभाष म्हणतो की शरू माझा तुझ्यावर विश्वास आहे. शर्वरी प्रेमाने सुभाषला मिठी मारते. तर लगेच आता जय म्हणतो की काका ताई असं काहीच नाहीये. सुभाष म्हणतो की जाऊ द्या ना, जे नशिबात नव्हतं ते नाही झालं आणि जे नशिबात असेल ते होईल. आणि लगेच आता सुभाष म्हणतो की तुम्ही काळजी करू नका आणि आपलं नातं वेगळं आहे आणि ते तसंच राहणार. आणि हात जोडत जय म्हणतो की येतो मी. आणि आता जय आणि तेजस्विनी तेथून निघून जातात. आणि त्यानंतर आता आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांनी आता जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. आणि लगेच आता भालू आजी तिथे येते आणि म्हणते की आजचा स्वयंपाक कोण बनवणार. शर्वरी तू बनवणार का. तर शर्वरी म्हणते नाही नाही मला स्वयंपाक येत नाही आणि मी असा नवरा करणार की ज्याला स्वयंपाक येतो. तर इकडे जय मस्तपैकी खिचडी बनवतो आणि आता जयला अतिशय सुंदर अशी स्वयंपाक करून खिचडी बनवते येते हे शर्वरीला कळताच आता शर्वरीचे मोडलेले लग्न आता जयसोबत कसे जुळते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.